हाय हॅलो नमस्कार. स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत. आज आपण खिचडीची रेसिपी बनवणार आहोत. खिचडीसाठी या पेल्यानं 3 पेले रेशनचा तांदूळ घेतला, अर्धा पेला मूग डाळ, 1 वाटी शेंगादाणे, थोडंसं लाल तिखट, साठवणीतला मसाला, गरम मसाला, सेंधव मीठ, हळद, कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या. त्याचबरोबर 2 मोठे कांदे चिरलेले, थोडीशी कोथिंबीर, टोमॅटो आणि हिरवी मिरची. आपल्या चुलीला छान जाळ लागलाय. आता आपण मातीच्या भांड्यात खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी चुलीवर हे स्टँड ठेवायचं. आपलं मातीचं भांडं लवणणार नाही, व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये हलवता येईल. मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना मातीच्या भांड्यात आधी तेल घालायचं, म्हणजे मातीचं भांडं तडकत नाही. तर आधी आपण याच्यात तेल घातले आणि मग आता मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडू द्यायची, मग जिरं घालायचं. जिरे छान तडतडलं. आता कांदा घालू. कांदा छान गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आपल्याला आणि एक एक जिन्नस घालत राहायचे. कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ घालायचे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं याला. बघा, कांदा थोडासा परतला की चिरलेल्या मिरच्या घालूया आपण आणि थोडासा कढीपत्ता पण. खरं तर कढीपत्ता सुरुवातीलाच घालायला पाहिजे, पण मी विसरले, मग आता घालूया. आता शेंगादाणे लवकर घातले म्हणजे ते व्यवस्थित तळतात. शेंगादाणे व्यवस्थित तळले म्हणजे खिचडी खाताना दाताखाली छान लागतात. यानंतर आलं लसूण कुटून घेतले ते घालायचे. कुटून घेतल्यानंतर त्याची चव छान येते. आता थोडीशी कोथिंबीर आपण फोडणीत पण घालणार आहोत. फोडणीत कोथिंबीर घातल्यानंतर कोथिंबीरीची चव छान उतरते. थोडं टोमॅटो. आता एकंदर 7 ते 8 मिनिट झालेत आपण फोडणी करतोय. कांदा छान गुलाबी रंगावर आला आहे आणि टोमॅटोही शिजतोय. आता लाल तिखट, साठवणीचा मसाला, हा गरम मसाला मिक्स करायचं व्यवस्थित सगळं घालून. हे 2 मिनटं आपण असंच होऊ देणार आहोत. 2 मिनटं परतल्यानंतर टोमॅटो आता छान शिजला आहे आणि रंगही छान आला आहे. आता शेवटी आपण हळद घालूया. हळद कधीही शेवटी घालायची, म्हणजे ती करपत नाही. हळद छान मिक्स झाल्यानंतर आता पाणी घालायचे. तर ज्यावेळी आपण असं कुकरमध्ये न करता असं मोकळ्या भांड्यात ज्यावेळी खिचडी किंवा भात शिजवतो त्यावेळी पाणी हे जास्तीचं पाहिजे. तर ह्या पेल्यानं 3 पेले तांदूळ घेतलेत आणि 7 पेले पाणी घातले. आता याला उकळा येऊ द्यायचा आहे आणि मग तांदूळ स्वच्छ धुवून त्यात टाकायचे. मी मोठा जाळ लावते
तुम्ही गॅसची फ्लेम वाढवा, म्हणजे पटकन उकळा येतो. खिचडीच्या आदनाला उकळा येईपर्यंत आपण 2 पाण्यानं तांदूळ धुवून घेऊ. हा रेशनचा तांदूळ आहे. रेशनच्या तांदळामध्ये थोडासा स्टार्च जास्त असतो, त्याच्यामुळे व्यवस्थित हलक्या हातानं चोळून धुवायचं आहे. 2 पाण्यानं धुते मी. तोपर्यंत आपल्या आदनाला उकळी येते. मग आपण हे सगळे तांदूळ निथळून घालणार आहोत. बघा, आपल्या आदनाला उकळी आली आहे. चुलीचा धूर आणि आदनाची वाफ सगळं कॅमेऱ्यावर येते, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. तांदूळ सगळे घालून घेतलेत आणि सुरुवातीला भात किंवा खिचडी शिजवताना हाय फ्लेमवर शिजवायचं, म्हणजे ते व्यवस्थित शिजतं. आता एक 6-7 मिनटं झालेली आहेत आणि बरंचसं पाणी आटलेलं आहे आपलं, आणि आपण जाळही कमी केलं आहे. बिस्तव आहे चुलीत, चूल बरीच गरम आहे. आणि आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला सगळं वाफेवर होऊ द्यायचं आहे. अगदी मंद गॅसवर, तुम्ही जसं म्हणता मंद गॅसवर झाकण ठेवून आता ही खिचडी आपल्याला शिजवायची आहे. आणि नंतर खिचडीसोबत आपण असे छान चुलीवरचे पापड भाजणार आहोत. विस्तव आहे भरपूर, असे छान पापड आलटून पलटून भाजून घ्यायचे. मग उलटपलट केलं म्हणजे ते जळत नाहीत. असे छान सगळ्या बाजूनं कडेनं भाजून घ्यायचे. चुलीवरचा पापड फार खमंग लागतो. आपले पापड भाजणं झालेले आहेत. आता परत एकदा आपण बघूया. आता थोडंसं कसर बाकी आहे. एकदा हलवून पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवून वाफ काढली की आपली खिचडी तयार. बघा, अशी छान झाली. परत एकदा 2 मिनटं वाफ काढून घेऊ. 2 मिनटानंतर मस्त आपली खिचडी शिजली आहे. आणि बघा, पापड पण भाजलेत सगळे. अशी खिचडी तुम्हाला खायला आवडते का? हो किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व खवय्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.